सो हॅलो ट्रेडर्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, परवाच्या दिवशी गोल्डमध्ये जी रात्री सेलिंग आली ती खूप मोठी सेलिंग होती. आजपर्यंत सर्वात जास्त क्रॅश होता जो गोल्डमध्ये आला. आणि चांदीची जर गोष्ट घ्याल तर चांदी 38% डाऊन होती. म्हणजे 4 लाखाचा भाव डायरेक्ट 2,96,000 वर येऊन थांबला. जर तुम्ही बघायला जाल तर कोणतंही मार्केट स्टेबल नाही. मग ते स्टॉक मार्केट असू दे, US मार्केट असू दे, किंवा तुम्ही चांदी, गोल्ड, कॉपर जे काही मेटल्स आहेत त्याबद्दल बोला. कारण की जरी तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करता तर ते तुम्हाला पर्टिक्युलर टेक्निकल आणि जे काही फंडामेंटल आहे या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. जसं की चांदी वगैरे चांदी का वाढते किंवा गोल्ड का वाढते, याच्या मागचं एक बेसिक कारण तुम्हाला माहित पाहिजे. बघा, प्रत्येक गोष्ट कमी होण्यामागे आणि वाढण्यामागे काही ना काही कारण असतं. तर ते कारण तुम्हाला माहित पाहिजे. कारण पहिले माहित करून घ्या, नंतरला इन्व्हेस्ट करा. जी गोल्ड आणि सिल्वर मध्ये सेलिंग आली त्यावरून एक तर गोष्ट आपल्याला कळालीच असेल की प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतरच इन्व्हेस्ट करा. काय झालं असेल त्या लोकांचं ज्यांनी परवाच त्याच दिवशी जर गोल्डला आणि सिल्वरला हाय लेवलला बाईंग केली, भरपूर लोकांचे पैसे बुडाले. बट एक गोष्ट मात्र शिकून गेलं की प्रत्येक गोष्ट पूर्णपणे जाणून त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कोणतरी सांगते, कुठेतरी ऐकताय, त्यावरून कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू नका. त्याला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या.